नमस्कार, ब्लॉगमध्ये स्वागत आहे. सुट्टीचा शेवट कसा झाला तुम्हाला सांगते. आम्ही समुद्रावर गेलो आणि मस्त एन्जॉय करून शेवट केला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल. आमचा पुणे मुंबई प्रवास, गावावरनं प्रवास सगळा झाला. आणि एस टीत एक काका आहेत ना, चिक्की विकत होते, तेव्हा त्यांच्याकडनं आम्ही चिक्की पण घेतली. आणि मस्त तुळशीबाग फिरून झाल्यानंतर आम्ही घरी आलो. पाचवी पूजन सगळं केलं. मी एक व्हिडिओ टाकला की कोकणातली पाचवी पूजन कशी असती, तर तो पण व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. हे बघा, तुळशीबागेतला व्हिडिओ आहे. तर सगळ्या क्लिप मी जोडल्यात, तुम्ही बघू शकता. इकडं पाचवीचा पण थोडासा व्हिडिओ मी टाकलेला आहे. तर पाचवी पण मस्त झाली, सगळं काही मस्त झालं. जेवायला पण छान होतं. वरण भात भाजी गुलाबजाम असं जेवण होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही सुट्टीचा शेवट कसा करायचा ठरवलं. मग समुद्रावर गेलो आम्ही. तिकडं मस्त फिरलो, फोटोज काढले, छान छान क्लिप, आणि इंस्टाग्रामला पण व्हिडिओ टाकले. आणि नेमका समुद्र भरलेला होता, म्हणजे भरती होती, त्यामुळं काही जास्त फोटो काढता आले नाही किंवा खाली जाता आलं नाही. हे बघा, हे फोटो बघा कसे एकदम मस्त आले. वातावरण म्हणजे समुद्राची भरती चालू होती, त्याच्यामुळं काय जाता आलं नाही. मग आम्ही मक्याचं कणीस घेतलं. आणि इथं मक्याचं कणीस 40 रुपयाला एक होतं. मक्याची कणसं खाल्ली, पाणीपुरी खाल्ली मस्त. आणि पैशाचा पण खडखडाट झाला शेवटी. तर तुम्ही बघा की किती महाग आहे कणीस. 40 रुपयाला. इथं पाणीपुरी पण 40 रुपयाला होती. तर आम्ही ज्यांना पाणीपुरी खायची होती त्यांनी पाणीपुरी खाल्ली, ज्यांना मका खायचा होता त्यांनी खाल्ली. आणि असा आमच्या म्हणजे जर्नीचा, सुट्टीचा किंवा फिरण्याचा शेवटचा एंड आम्ही इथं समुद्रावर येऊन पाणीपुरी मका खाऊन केलेला आहे. कारण पाणीपुरी होती बरी, एवढी पण टेस्टी नव्हती, पण छान लागली. कारण प्रत्येक पाण्यानुसार, हवामानानुसार टेस्ट वेगळी असते. तर त्या काकांनी पण आम्हाला दिली. मग अशा आम्ही क्लिप जोडल्या, मस्त व्हिडिओ फोटोज काढल्या छोट्या छोट्या. आणि परत समुद्राचे पण फोटो काढले बघा, पाणीपुरीचं. आणि बघा असे मस्त फोटो आले, छान छान फोटो काढले. आणि असा आम्ही सुट्टीचा आनंद घेतला. बघा, समुद्र भरलेला होता, म्हणजे भरती होती, त्याच्यामुळं काय जास्त इंटरेस्ट पण नाही आला फोटो व्हिडिओज काढायला. तर आपला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.